महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं मतदार याद्याचा पुनर्निरीक्षणाचा विशेष कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. साधारणपणे 1 जुलै 2024 1/7/2024 ही अर्हता दिनांक धरून आपल्याला या काळामध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणं, मयत मतदारांची नावं वगळणं, जे मतदार त्या ठिकाणी राहत नाहीत त्यांची चौकशी करून त्यांची नावं वगळणं किंवा मतदार यादीमधल्या विविध चुका दुरुस्त करणं, एपिक कार्डमधल्या चुका दुरुस्त करून नवीन एपिक कार्ड देणं, अशा प्रकारची कामं आहेत ती या कालावधीमध्ये केली जाणार आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या मतदारांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत किंवा मागच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने वगळली गेलेली आहेत किंवा ज्यांच्या नावामध्ये पत्त्यामध्ये बदल झालेला आहे, ज्यांना आपल्या एपिक कार्डवरचे फोटो बदलायचे आहेत किंवा ज्यांनी एपिक कार्ड मिळालेच नाही, नवीन एपिक कार्ड पाहिजे आहे, अशा सर्व मतदारांनी जे अर्ज विहित नमुन्यामधले अर्ज आणि त्याला असलेले पुरावे देऊन ही मतदार नोंदणी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो. प्रशासनामार्फत हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेवल ऑफिसर नेमले जाणार आहेत. संबंधित विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी हेच बहुतांशी ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली ही सर्व कामकाज पूर्ण होईल. या दरम्यान 25/7/2024 हा ड्राफ्ट रोल आपण प्रसिद्ध करू 25 जुलै 2024 आणि तो ड्राफ्ट रोल प्रसिद्ध झाल्यानंतर 25 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत याच्यावर आपण हरकती किंवा सूचना देऊ शकता आणि ह्या हरकती आणि सूचना 19 ऑगस्टपर्यंत त्यावर निर्णय घेणं आम्हाला बंधनकारक आहे आणि 20/8/2024 आपण त्याचं फायनल पब्लिकेशन या रोलचं आपण करणार. जी यादी आपण निवडणुकीकरता लोकसभा निवडणुकीकरता विधानसभा निवडणुकीकरता आपण वापरणार आहोत. यामध्ये आम्ही मागे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विविध सोसायट्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्या पद्धतीतील पदाधिकारी आणि नागरिक यांचा समन्वय ठेवून सहकार खातं, वॉर्ड ऑफिसर्स, BLOs आणि सोसायट्या यांचा समन्वय राखून खूप मोठ्या प्रमाणावर स्लिप्स वाटल्या होत्या, मतदार यादीमध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. याही वेळेला शहरी भागामध्ये आम्ही सोसायट्यांमधूनही मोठे कॅम्पेन राबवत आहोत. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. करायचं काय? या ड्रग्स माफियाचं करायचं काय? या बोप चालकांचं करायचं काय? बंद करा, 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 बंद करा. शहरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा. होय काय आणलंय पण ड्रग्स विक्री केंद्र, ड्रग्स घ्या, ड्रग्स घ्या, ड्रग्स घ्या. हे थोडस घोषणा द्या ना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बंद करा, बंद करा, संस्कृती बंद करा, बंद करा, बंद करा, संस्कृती बंद करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा
दाखवा आणि कोणते सांगा. रक्त सुळसुळाट थांबलाच पाहिजे. रक्त सुळसुळाट थांबलाच पाहिजे. रक्त सुळसुळाट मुक्त झाले पाहिजे. चालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? पब संस्कृतीला काय? पब चालकांचं करायचं काय? संस्कृती बंद करा. चला बाईट बाईट घ्या. सांस्कृतिक शहर आहे पुणे. हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्याला जगाच्या पाठीवरती एक वेगळी मान्यता आहे. अशा पुण्यामध्ये पबची संस्कृती, पब कल्चर हे आम्ही चालू देणार नाही. पुण्यातनं पब कल्चर हद्दपार केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वस्थ बसणार नाही. पोलिसांना, प्रशासनाला या विषयामध्ये एकदा, दोनदा, तीनदा आम्ही निवेदन दिलेलं आहे. सरकार म्हणून या विषयामध्ये आदरणीय देवेंद्रजी गृहमंत्री म्हणून ते पुण्यात आले. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बैठक केली. पण तरीसुद्धा काही कुचकामी अधिकारी या विषयामध्ये दिरंगाई करत आहेत. आणि कालची घटना बरोबर 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी L3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की काही ड्रग्ज हस्तगत केलेलं दिसते. संबंधित काही त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. परंतु एवढ्यावरती थांबून चालणार नाही. आमची अशी मागणी आहे की पुण्यातली पब कल्चर, पुण्यातली पब संस्कृती ही हद्दपार झाली पाहिजे. पुणे हे वेगवेगळ्या दृष्टीने महत्त्वाचं असणारं शहर आहे. आम्ही या निमित्ताने असे म्हणतो की आता लवकरच गणेशोत्सव पुण्यामध्ये येतोय. तुम्ही गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना निर्बंध टाकता की 10 वाजता सगळं बंद झालं पाहिजे. एक सांस्कृतिक शहर आहे. बाहेरच्या गावांमधनं लोक पुण्यामध्ये येतात. पुण्यामध्ये रस्त्यावरती काही सांस्कृतिक कार्यक्रमाला करायला तुम्हाला बंधनं घालता येतात आणि मग 4 भिंतीच्या आत राजरोसपणे ड्रग्ज विकणं, मोठे मोठे स्पीकर लावणं, आतमध्ये नंगानाच करणं, ह्या संस्कृतीला आमचा विरोध आहे. ही आमची संस्कृती नाही. पुण्याची संस्कृती जतन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आक्रमकपणे रस्त्यावरती उतरेल आणि योग्य भाषेमध्ये त्याला उत्तर देईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पुणे शहरातील नागरिक यांच्या संयुक्त यांच्याबरोबर आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली. याचं मुख्यत्वे कारण म्हणजे पुणे शहरात जशा इतर माफिया आहेत तशी उदयाला आलेली ही रेडी मिक्स प्लॅन्टची माफिया आहे. आणि या माफियाचा त्रास जो आहे तो सर्व पुणेकरांना हा भेडसावतो आहे. ह्या प्लॅन्ट्समुळे मोठ्या प्रमाणावरती श्वसनाचे आजार हे तयार होत आहेत आणि त्यातनं नागरिकांना त्रास होतो आहे. त्यांची शारीरिक क्षमता आहे ती कमी होती आहे. त्याचबरोबर ह्याच्यासाठी जी वाहतूक केली जाते, ह्या वाहतुकीतनं कुठलाही धारबंद नसल्यामुळे किंवा कुठलंही खातं याच्याकडे नीट बघत नसल्यामुळे जे ॲक्सिडेंट्स होत आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू झालेला आहे एका वर्षात आणि 110 जणं गंभीर जखमी झालेले आहेत. हे प्लॅन्स जे आहेत ज्या नियमाने चालायला पाहिजेत त्याच्यासाठी राज्य शासनाचा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश पाळला जात नाही. त्याला पूर्णपणे तिलांजली दिली जाते आणि हे सगळं प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघतंय. कारण ते एक तर हतबल आहे आणि नाही तर ते ह्या राज्यकर्त्यांना त्यांच्या दबावाला बळी पडते. कारण का हे प्लॅन्ट जे आहेत ते मुख्यत्वे करून कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पदाधिकाऱ्याशी निगडीत आहेत. कुठल्या ना कुठल्या तरी वरदहस्ताने हे प्लॅन्ट्स चालू आहेत आणि त्याच्यामुळेच अतिशय मनमानी पद्धतीने आणि अतिशय निर्भीडपणे हे त्यांचं काम करतायत. कोणालाही जुमानत नाही आहेत. याच्या विरोधामध्ये आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आज नागरिकांच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद घेताना नागरिक स्वतः त्यांनी व्यथा मांडलेल्या आहेत, काय आहे काय नाही. आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून आज राज्य सरकारला किंबहुना हे खातं ज्यांच्याकडे आहे ते सो कॉल्ड कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आवाहन करतो की तुम्ही ताबडतोब ह्या प्लॅन्ट्सवरती कशी कारवाई होईल ते बघा आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्हीच ठरवा काय करायचं. आणि नाही तर आम्ही ठरवतो की येत्या 15 दिवसामध्ये याच्यावर कारवाई नाही झाली तर मात्र मग आम्ही रस्त्यावरती उतरून नागरिकांबरोबर मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करू आणि हे प्लॅन्ट बंद पाडू. हे मात्र आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो.